बघा आता बाळांनो 0.13 गुणिले 0.2 हे गुणाकार करायचं आपल्याला. कसं करायचं बघा, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह द्या आणि दशांश चिन्हाच्या पुढचे अंक मोजा. 1 2 3 तीन रेषा काढा पुढे. 1 2 3 रेषा काढली आपण. आता थोड्या वेळासाठी काय करायचं, 0 विसरून जायचं आणि या 13 चा 2 चा गुणाकार करायचा. 13 गुणिले 2 13 गुणिले 2 13 चा पाडा 2 पर्यंत म्हणा. 13 गुणिले 26. आता हे 26 कसं लिहायचं, एकक करून लिहायचं. 6 ला 6 2 ला 2. आता इथं काहीच नाही, संख्या संपली म्हणजे इथं 0 द्यायचं आणि दशांशच्या अगोदर 0 म्हणून 0 ला 0 द्या. 0.026 आहे का पर्यायामध्ये? 0.026. बघा पुढचं गणित बघा. 0.7 गुणिले 0.03 गुणिले 0.02 बरोबर किती? आता हा गुणाकार बघा, हे पण तसंच करा. दशांश चिन्हाला दशांश चिन्ह द्या. आता दशांश चिन्हाच्या पुढचे स्थान मोजा. 1 2 3 4 5 5 रेषा काढा. 1 2 3 4 5 इथपर्यंत समजलं? पुढे बघा आपण काय करायचं, आता थोड्या वेळासाठी 0 विसरून जायचे, फक्त अंकाचा गुणाकार करायचा आपल्याला. 7 गुणिले 3 गुणिले 2. आता बघा 7 3 21 21 दोन्ही 42. किती आलं? 42. मग हे 42 एकक करून मांडणी करून घ्या. 2 4. आता इकडे काही नाही म्हणजे 0 देत चला. 0 0 0. आता इथं दशांश चिन्ह आहे, दशांश चिन्हाच्या अगोदर 0 आहे का नाही, इथं एक 0 द्या. किती आलं उत्तर? 0.00042. पर्याय आहे का नाही? आहे का? किती नंबरला आहे? सी. 0.00042. समजलं का बाळांनो?